निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त. एमआयएम नगरसेवकानं निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. निदा खानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांची कारवाई. निदा खान गरोदर असल्यानं दररोज 2 वेळा तिच्या आईला भेटण्याची परवानगी, सरकारी वकील अजय मिसर यांची माहिती. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनणार, अमित शहांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ दलाची बैठक संपन्न. शुभेंदू अधिकारी यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, अमित शहा यांची घोषणा. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा आज शपथविधी. सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बंगालच्या दौऱ्यावर. आज पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी सोहळा. देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार. तामिळनाडू विधानसभेत भाजपची तटस्थ भूमिका. विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप कुणालाही मतदान करणार नसल्याचं स्पष्ट. सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं, बहुमत नसल्यानं विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं नाही, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रतिक्रिया. थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जवळपास मोकळा. काँग्रेसनंतर व्हीसीके, सीपीआय आणि सीपीएम सारख्या लहान पक्षांचा टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा. 2029 मध्ये देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा, जय पवार यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्रीपदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष टपाल तिकीट जारी होणार. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं विशेष टपाल तिकिटाची मागणी. जनसेवा कनेक्ट प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसचं मुंबईच्या अंधेरी स्थानकात उद्घाटन. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न. मुंबई विद्यापीठाची एलएलएम, सीईटी आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. विद्यापीठानं सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांची मागणी. मुंबई प्रेस क्लबमध्ये विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन. दिवंगत छायाचित्रपत्रकार रजनीश काकडे यांना आदरांजली म्हणून कलाकृतींचं प्रदर्शन. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न. उष्माघातानं दगावलेल्यांना सरकारनं 10 लाखांची मदत द्यावी, एकनाथ खडसे यांची मागणी. सरकारचे मंत्री अधिकारी एसीत फिरतात, त्यांना उष्णता काय माहिती, एकनाथ खडसे यांची टीका. मुंबईतील सायन रुग्णालयात महापौर रितू तावडे यांचं रक्तदान. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्ताने रितू तावडे यांनी रक्तदान केलं. साताऱ्याच्या कासरतळेत आयशर ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला. रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, लहान मुलासह 3 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. अहिल्यानगरच्या शिर्डीजवळ मनमाड मार्गावर भीषण अपघात. मालवाहतूक कंटेनरचा टायर फुटल्यानं अपघात, कोणतीही जीवितहानी नाही. हिंदू परिवारात प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्यावं. पुण्याच्या इंदापुरातील हिंदू संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात तडीपार आरोपी माजी आमदार अनिल भोसले पुण्यातच. आरोपी अनिल भोसलेला पुण्यातून तडीपार करण्यात आले. अनिल भोसले व्याही संजय काकडे यांच्या घरच्या कार्यक्रमाला होता उपस्थित. धुळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार फारुख शहा पक्षावर नाराज. पक्षातील वरिष्ठांकडून कोणतीही मदत होत नसल्यानं फारुख शहा नाराज. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत फारुख शहा यांनी घेतली बैठक. बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई झळा. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची तहान सध्या टँकर आणि अधिग्रहित विहिरींवर भागवली जाते. जलजीवन मिशनच्या योजना निधी अभावी रखडल्या. नागपूरसह विदर्भात पुढील 2 दिवस पुन्हा अवकाळीचा इशारा. विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर नागपूरमध्ये मे महिना पुन्हा तापणार, हवामान विभागाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह छत्तीसगड राज्यातील तहान भागवणाऱ्या शिरपूर धरणात 60% पाणीसाठा. पाणी कमी असल्यानं या भागात पाणी टंचाईची समस्या.
यवतमाळमधील उकणी कोळसा खाणीत मातीचा डोंगर कोसळला. भूस्खलन झाल्यानं 2 डंपर मातीत अडकले. सुदैवानं जीवितहानी नाही. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणात मुख्य आरोपी डॉक्टर वाजपेयीसह 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. उपचारासाठी दाखल महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत नवजात बाळांची लाखो रुपयात विक्री केल्याचा आरोप. शिर्डी पोलिसांच्या चौकशी दरम्यान खरात साक्षीदारांवरच चिडला. जमिनीच्या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याचं म्हणत खरात संतापला. सूत्रांची माहिती. शिर्डीत जमीन व्यवहार प्रकरणात खरातची चौकशी सुरू. डोंबिवलीत वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. वडिलांकडून पोटच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. एक मुलगी 19 वर्षाची तर दुसरी मुलगी 10 वर्षाची. मानपाडा पोलिसांकडून आरोपी वडिलांना अटक. मुंबईच्या पायधुनीत चौघांच्या मृत्यू प्रकरणी नवीन ट्विस्ट. डोकाडिया कुटुंबाच्या घरात उंदीर पळवण्याचं औषध होतं. डोकाडिया कुटुंबाच्या घरातील औषध उंदीर मारण्याचं नव्हतं. उंदीर पळवण्याच्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची सूत्रांची माहिती. मेधा सोमय्यांनी राऊतांवर मानहानीचा दावा केल्याचं प्रकरण. संजय राऊत यांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय रद्द करा. मेधा सोमय्या यांची हायकोर्टात याचिका. मुंबई हायकोर्टानं राऊतांना नोटीस बजावत उत्तर मागवलं. लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना पॅरोल बंदची शिफारस. राष्ट्रीय महिला आयोग करणार. राष्ट्रीय महिला आयोग केंद्राकडे पॅरोल बंदची मागणी करणार. विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचीही आयोग शिफारस करणार. ठाणे महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्ताला 11 मेपर्यंत कोठडी. महेश अहिरला ठाणे न्यायालयानं 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महिलेला भोंदू खरातकडे नेऊन अत्याचार केल्याचा अहिरवर आरोप. ठाण्यात कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यासाठी प्रवासी 15 तास रांगेत. रात्री 11:15च्या ट्रेनसाठी प्रवासी सकाळी 5 वाजल्यापासून फलाटावर. उन्हाळी सुट्टीत गावी निघालेल्या कोकणवासियांचे मोठे हाल. लातूरमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. धुळ्यातील पिंपळनेर जवळच्या दहिवेल शिवारात पेट्रोलच्या ट्रकचा अपघात. अपघातानंतर पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. हजारो लिटरची नासाडी. अपघातामुळे 8,000 लिटर डिझेल आणि 4,000 लिटर पेट्रोलची गळती.